होईल। पुण्याजवळ कोरेगाव भीमा इथं आज शौर्य दिन उत्साहामध्ये साजरा केला जात आहे। उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पेरणे फाटा इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन केलं। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते। प्रकाश आंबेडकर यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केलं। विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायींनी मोठी गर्दी केली आहे। विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर अनुयायी कोरेगाव भीमा इथं दाखल झाले आहेत। या ठिकाणी अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे। ऐतिहासिक विजयस्तंभाला केलेली फुलांची आकर्षक सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून 5000 पोलीस सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 50 पोलीस टॉवर, 10 ड्रोनची व्यवस्था आहे। जिल्हा प्रशासनाने अनुयायांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। बार्टीच्या वतीने 310 बुक स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे। PMPMLने अनुयायांसाठी मोफत बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे। राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी